सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक. तासिका क्रमांक 6. मी प्राध्यापक जी डी पवार, मानसशास्त्र इयत्ता 12वी या विषयाचं अध्यापन करण्यासाठी तुमच्यासमोर उपस्थित झालो आहे. आज आपण मानसशास्त्रामधील प्रकरण 2 बुद्धिमत्ता हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही तासिकांपासून बुद्धिमत्ता हे प्रकरण अभ्यासत आहोत. या बुद्धिमत्ता या प्रकरणातील 2.6 बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. या बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाहामध्ये 3 प्रकार पडतात. पुढे दिलेल्या आकृतीच्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात येईल. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता, दुसरा जो प्रकार आहे भावनिक बुद्धिमत्ता आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. हे 3 आधुनिक विचारप्रवाह यांनी मांडलेले आहेत. यामध्ये सर्वप्रथम आपण सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे बघूया. तुमच्यासाठी एक कृती दिली आहे. त्या कृतीच्या अनुषंगाने, त्या उदाहरणाच्या अनुषंगाने तुमच्या लक्षात येईल सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय. पहिलं जे उदाहरण आहे ते म्हणजे चेतन या अतिशय बुद्धिमान व हुशार तरुणाला आयुष्यातील साधी आव्हानं स्वीकारणे अवघड जाते. त्याला एकटेपणा जाणवतो. आईवडिलांशी, पत्नीशी आणि सहकाऱ्यांशी असलेल्या त्याच्या नातेसंबंधात समस्या आढळतात. हे पहिलं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे सागर या बँक व्यवस्थापकाचे सर्वांशी, इतरांशी चांगले संबंध आहेत, पण काही वेळा त्याला एखाद्या गोष्टीचा राग येतो व तो दुय्यम पदावरील कर्मचाऱ्याशी उद्धटपणे बोलतो. हे दुसरं उदाहरण आहे. आणि तिसरं उदाहरण आहे अनिल हा अत्यंत कमी गुणांनी पदवीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला तरुण कठोर मेहनत, उत्तम संवाद कौशल्य, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्याची कला या गुणांच्या आधारे स्वतःच्या व्यवसायात यशस्वी झाला आहे व अत्यंत सुखाने व समाधानाने आयुष्य जगत आहे. असे 3 प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं दिले आहेत. बघा, पहिलं उदाहरण जर बघितलं, चेतन अतिशय बुद्धिमान आहे, हुशार आहे, पण त्याच्यामध्ये एक कमी आहे. तो आयुष्यातील साधे आव्हाने स्वीकारू शकत नाही, त्यांना सामोरं जाऊ शकत नाही. त्याला एकटेपणा जाणवतो. आईवडिलांशी, पत्नीशी, सहकार्याशी तो चांगले नातेसंबंध बनवू शकत नाही आणि म्हणून त्याच्या आयुष्यात नेहमीच समस्या येतात. हे पहिलं उदाहरण आहे. दुसरं काय, सागर हा बँक व्यवस्थापक पदावर आहे. त्याचे इतरांशी सर्वांशी चांगले संबंध आहे, पण एखाद्या गोष्टीबाबत त्याला जर राग आला तर तो त्याच्या दुय्यम पदाधिकारी म्हणजे त्याच्या खाली जी माणसं काम करतात त्यांच्यावर तो राग व्यक्त करत असतो. ही दुसरी परिस्थिती आहे. आणि तिसरं म्हणजे अनिल अत्यंत कमी गुणांनी पदवीची परीक्षा पास झालेला आहे. म्हणजे कमी गुण मिळून तो पदवीची परीक्षा पास झाला आहे, पण तो कठोर मेहनती आहे, मेहनत करतो. प्रत्येक कामामध्ये तो नेहमीच स्वतःला झोकून देत असतो. त्याचप्रमाणे तो उत्तम संवादक आहे. सगळ्यांशी चांगल्या पद्धतीने बोलण्याचे कौशल्य त्याच्याजवळ आहे. सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्याची कला त्याला अवगत आहे. या गुणांच्या आधाराने त्याने त्याच्या व्यवसायात प्रगती साधलेली आपल्याला दिसतोय आणि त्या अनुषंगाने तो सुखी, समाधानाने आयुष्य जगत आहे. अशा 3 परिस्थिती, 3 व्यक्तींच्या माध्यमातून तुम्हाला सामाजिक बुद्धिमत्ता हा घटक लक्षात आलेला असेल. वरील तक्त्याच्या आधाराने सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे तुम्ही नक्कीच समजलं असाल. तुम्ही सामाजिक बुद्धिमत्तेच्या स्वरूपाविषयी विचार करण्यास सुरुवात देखील केलेली असेल. बरेचदा आपण कमी शिकलेले, शैक्षणिक प्रगतीत मागे पडलेले, परंतु जीवनात यशस्वी झालेले व आनंदी आणि लोकप्रिय असणारे लोक सभोवताली पाहतो. म्हणजेच यशस्वी होण्यासाठी केवळ बोधनिक क्षमताच नव्हे तर इतर काही घटकांना देखील महत्त्व दिलेले असते. सामाजिक बुद्धिमत्ता हा
त्यातलाच एक घटक आहे. कोलंबिया विद्यापीठातील E.L. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने 1920 साली प्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. तेव्हाच त्यांचे सहकारी हार्वर्ड गार्डिनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. तेव्हाच कार्ल ऑल्बिट्स यांच्या मते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांना सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय, असं ऑल्बर्ट यांनी सामाजिक बुद्धिमत्तेविषयी सर्वंकष व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. ऑल्बर्ट यांच्या मते इतरांप्रती असलेले आपले वर्तन बाधक वर्तन व पोषक वर्तन अशा दोन टोकामध्ये ऑल्बर्ट यांनी वर्गीकरण केलेलं आहे. वर्तनाच्या कक्षेच्या दरम्यान येते, म्हणजे साधक वर्तनाच्या कक्षेच्या दरम्यान येते किंवा बाधक वर्तनाच्या कक्षेच्या दरम्यान येत असते. इतरांना मग बाधक वर्तनाच्या कक्षेत कोणते कोणते गुण येतात? इतरांना तुच्छ लेखणं, इतरांना सहकार्य न करणं, नकारात्मक बोलणं, इतरांना नाउम्मीद करणं इत्यादी ही बाधक वर्तनाची उदाहरणे आहेत. तर पोषक वर्तनाचे उदाहरणं पाहिले, सातत्यपूर्ण बाधक वर्तन हे निम्न सामाजिक बुद्धिमत्ता दाखवतं. तर पोषक वर्तनाचे जे उदाहरणं पाहिलं, इतरांना मान देणं, इतरांना सहकार्य करणं, सकारात्मक बोलणं, इतरांना प्रोत्साहन देणं इत्यादी पोषक वर्तनाची उदाहरणं आहेत. असं जर सातत्याने आपलं पोषक वर्तन जर असलं तर त्याला उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. या दोघी उदाहरणाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल सामाजिक बुद्धिमत्ताला पोषक कोणतं वर्तन आपलं असलं पाहिजे आणि त्याला सामाजिक बुद्धिमत्तेला बाधक कोणतं वर्तन आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या वर्तनात बदल करू शकतो. मग यामध्ये जर आपण बघितलं, उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची काही लक्षणे असतात. ते लक्षणे पुढीलप्रमाणे आहे. ज्या लोकांमध्ये उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असते त्यांची काही लक्षणे आहेत. त्यामध्ये पहिलं लक्षण त्यांनी सांगितलं आहे, अशा व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजू शकतात व इतरांशी परिणामकारक संवाद साधू शकतात. म्हणजे इतर जे व्यक्ती असतात त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांना समजून घेतात आणि त्यांच्याशी चांगला संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर दुसरं जे उदाहरण त्यांनी दिले, दुसऱ्या लक्षणाचं उदाहरण, त्यामध्ये अशा व्यक्ती स्वतःच्या शाब्दिक आणि अशाब्दिक अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते. म्हणजे शाब्दिक आणि अशाब्दिक वर्तन जे असतं ते अशा व्यक्तींचं नियंत्रित स्वरूपाचं असतं आणि त्या अनुषंगाने ते इतरांवर प्रभाव पाडू शकतात. त्यानंतर तिसरं जे लक्षण सांगितलं आहे, अशा व्यक्ती उत्तम वक्ता व उत्तम श्रोता असतात. बघा, त्या उत्तम वक्ता असतात, त्यांच्यामध्ये उत्तम संभाषण करण्याचे कौशल्य असतं आणि त्या अनुषंगाने ते इतरांना प्रभावित करतात आणि उत्तम श्रोता देखील असतात. त्यांना वाचनाची, गायनाची या सगळ्या बाबतीत गोडी देखील आहे आणि त्या अनुषंगाने उत्तम श्रोता देखील असतात. त्यानंतर चौथं जे लक्षण सांगितलं आहे, अशा व्यक्तीत इतरांच्या भावना, प्रेरणा, गरजा आणि इच्छा समजून घेण्याचे कौशल्य असतात. म्हणजे इतर व्यक्तींना काय म्हणायचं आहे, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्या इच्छा काय आहेत हे देखील ते व्यक्ती समजून घेतात असं त्यांना म्हणायचं. त्यानंतर पाचवं जे लक्षण सांगितलं, अशा व्यक्तींना सामाजिक गतिशीलतेची प्रभावीपणे आकलन असते. म्हणजे समाजामध्ये काय काय बदल होत आहेत याचं लगेच ते आकलन करतात आणि त्यानुसार स्वतःमध्ये देखील बदल करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर सहावं जे उदाहरण दिलं आहे, अशा व्यक्तींचा दृष्टिकोन इतरांशी व्यवहार करताना दृष्टिकोन लवचिक असतो. म्हणजे इतरांशी जे संबंध प्रस्थापित करतात
त्यामध्ये त्यांच्यामध्ये लवचिकता जास्त असते, त्यांच्यामध्ये कठोरता ही भूमिका नसते आणि त्या माध्यमातून ते इतरांशी चांगला व्यवहार करू शकतात असं यांना सांगायचं आहे. त्यानंतर 7वं आहे, अशा व्यक्ती ध्येयप्रेरित, चिकाटी असणाऱ्या आणि आत्मविश्वासू असतात. बघा, ते जे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते प्राप्तीसाठी त्यांच्यामध्ये चिकाटी असते आणि ते ध्येय कधी प्राप्त करू याविषयी देखील त्यांच्यामध्ये आत्मविश्वास पुरेपूर भरलेला असतो. त्यानंतर 8वं आहे, अशा व्यक्ती सामाजिक संघर्ष सोडवू शकतात. म्हणजे त्यांच्या जीवनामधील जे सामाजिक संघर्ष असतील ते सहज ते सोडवू शकतात किंवा इतर सामाजिक जे संघर्ष असतात ते देखील सोडवण्यास ते मदत करत असतात. त्यानंतर 9वं जे लक्षण सांगितले, अशा व्यक्ती यशस्वीपणे तडजोड करतात. कोणत्याही संकटात काही संघर्ष निर्माण झाला तर अशा संकटांविषयी ते नेहमीच तडजोडीची भूमिका घेत असतात. त्यानंतर 10वं जे लक्षण सांगितलं आहे ते म्हणजे अशा व्यक्ती इतरांशी वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध रुंदीगत करू शकतात. रुंदीगत करतात म्हणजे अशा व्यक्ती इतरांशी किंवा समाजाशी नातेसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न करत असतात आणि चांगले सामाजिक संबंध प्रस्थापित करत असतात. असे उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींची लक्षणं, एकूण 10 लक्षणं आपल्याला सांगितली. या अनुषंगाने तुम्ही देखील तुमच्या सामाजिक संबंधांमध्ये सुधारणा करू शकतात आणि आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतात असं यांना या अनुषंगाने सांगायचं. इथवर तुम्हाला सामाजिक बुद्धिमत्ता हा घटक समजलेला असेल. यानंतर पुढचा घटक पाहणार आहोत ते म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. इथे देखील तुम्हाला कृतीयुक्त एक उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणाच्या अनुषंगाने तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता लक्षात येऊ शकते. त्यामध्ये पहिलं जे उदाहरण दिलं आहे ते म्हणजे मेघाला आपल्याला परीक्षेत खूप कमी गुण मिळतील अशी सतत भीती वाटते. त्यामुळे ती नेहमी अस्वस्थ असते व महाविद्यालयात जाण्याचे टाळते. हे पहिलं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, शैलेश हा कापड गिरणीत काम करणारा एक साधा कामगार दरमहा 10,000 रुपये कमवतो. काही आर्थिक समस्या असूनही तो चिंतातूर होत नाही. इतरांच्या समस्या समजून घेतो, गरजूंना मदत करतो व त्याचे आयुष्य आनंदाने जगतो. बघा, असे 2 वेगवेगळ्या परिस्थितीची उदाहरणं दिली आहेत. मेघाला खूप कमी गुण मिळतील असं तिला सतत भीती वाटत असते आणि त्या भीतीपोटी ती नेहमीच अस्वस्थ असते आणि महाविद्यालयात जाण्याचं ती टाळत असते. हे पहिला प्रसंग. आणि दुसरा, शैलेश हा साधा कामगार व्यक्ती आहे, म्हणजे कामाला जाणारा व्यक्ती आहे. तो महिन्याला 10,000 रुपये कमवतो. आर्थिक समस्या असून देखील त्याच्या मनामध्ये कुठेही चिंता वाटत नाही त्याला आणि त्या माध्यमातून तो आपल्या समस्या सहज सोडवू शकतो आणि जे समाजामध्ये इतर गरजू व्यक्ती असतात त्यांना देखील त्यांच्या समस्येमध्ये तो मदत करत असतो किंवा सोडवत असतो. त्यामुळे तो जीवनामध्ये आनंदी असतो. अशा 2 घटकाच्या माध्यमातून तुम्हाला भावना लक्षात आल्या असेल. भीतीपोटी एक व्यक्ती नेहमी अस्वस्थ असते, तिला भीती आहे परीक्षेत कमी गुण मिळण्याची म्हणून ती महाविद्यालयात त्या अनुषंगाने जात नाही. ही दुसरी परिस्थिती. आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये वेगळं, शैलेश हा कापड गिरणीत काम करणारा व्यक्ती आहे. म्हणजे बघा, या दोघी उदाहरणाच्या अनुषंगाने तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता समजलं असेल. तुम्ही भावनिक बुद्धिमत्तेविषयी विचार करायला सुद्धा सुरुवात केलेली असेल. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये वावरत असताना आपण सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक आव्हानांना सतत सामोरे जात असतो. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी अशा प्रसंगी निर्माण होणाऱ्या भावनिक प्रतिक्रियांची माहिती असणे व त्यांचे नियमन करता येणं आवश्यक असते. या संदर्भात जॉन मेयर आणि पीटर स्लोवी या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केलेला आपल्याला दिसून येतो. डॅनियल गोलमन यांनी 1995 भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवून दिली.
जॉन मेयर आणि पीटर स्लोवी यांनी भावनिक बुद्धिमत्तेविषयी एक व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात, स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय. बघा, त्यांनी या व्याख्येच्या अनुषंगाने आपल्याला भावना म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या भावनेचं आकलन, स्वतःची व इतरांची भावना समजून घेणं, त्यांना काय म्हणायचं आहे हे निश्चित स्वरूपात आपल्याला समजलं तरच आपण त्याला प्रतिक्रिया देऊ शकतो. आणि जेव्हा आपल्याला इतरांच्या भावना समजल्या त्यानुसार आपण आपल्या वागण्यात म्हणजे व्यवस्थापनाची क्षमता, बोलण्यात आपण बदल करू शकतो आणि भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निश्चित निर्माण होते आणि त्या आधारे स्वतःच्या विचारामध्ये आणि वर्तनामध्ये आपण बदल करतो, असं या व्याख्येच्या अनुषंगाने मेयर्स आणि स्लोवी यांना म्हणायचं आहे. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या क्षमतेवर आधारित प्रारूप सुचवलेले आहेत आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्यात त्यांनी 4 बौद्धिक क्षमता यांचा समावेश केलेला आहे. मग ते पुढील 4 बौद्धिक क्षमतांचा समावेश आपण ते अभ्यासू. यामध्ये पहिला जो बौद्धिक क्षमतांचा समावेशामध्ये पहिला जो घटक सांगितला आहे तो म्हणजे भावनांची जाणीव होण्याची क्षमता. स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणं आणि त्यांचे विवरण करता येण्याची क्षमता म्हणजेच भावनांची जाणीव होण्याची क्षमता. आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भावना आपल्याला ओळखता आल्या पाहिजे आणि त्यानुसार आपल्या वर्तनात किंवा वागण्यात बदल करता आला पाहिजे. त्यानंतर दुसरा घटक जो सांगितला आहे त्यांनी, भावना उपयोगात आणण्याची क्षमता. विचार करणं आणि समस्या सोडवणं या बौद्धिक कार्याकरिता भावनांशी संबंधित माहिती उपयोगात आणता येणं. बघा, विचार करणं किंवा समस्या सोडवणं, इतरांच्या अनेक समस्या असतात, आपल्या स्वतःच्या समस्या असतात आणि त्यानुसार त्या समस्या सोडवत असताना त्या समस्येच्या आधाराने आपल्याला कार्य देखील करता आलं पाहिजे. अशा स्वरूपाचं आपलं वर्तन असलं पाहिजे. त्यानंतर तिसरा घटक आहे भावना समजावून घेण्याची क्षमता. यामध्ये भावनिक भाषा लक्षात घेणे आणि विविध भावनांमधील संबंधांचे आकलन करून घेणं. भावनिक भाषा लक्षात घेणं, व्यक्ती बोलत असताना कशा स्वरूपाचं वर्तन त्याच्याकडनं होतं, तो बोलत असताना चेहऱ्यावरील हावभाव असतील, वागण्यातील बदल असतील, हे समजल्यानंतर ते आपण आकलन करून घेणे गरजेचं असतं. त्यानंतर चौथा घटक सांगितलं आहे भावनेचे व्यवस्थापन करण्याची क्षमता. स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचं व्यवस्थापन करता येणं गरजेचं आहे. म्हणजे भावनावर नियंत्रण ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यांनी सांगितला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला भावना लक्षात आली असेल. यामध्ये तुम्हाला कृती दिलेली आहे. पुढे दिलेल्या तक्त्यातील उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींचे आणि निम्न भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींचे वैशिष्ट्यामधील भेद अभ्यासण्यासाठी आणि स्वतःच्या भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी करावे लागलेले विचार आपण पुढील तक्त्याच्या आधारे बघूया. या तक्त्यामध्ये 2 गट दिले. उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आणि निम्न भावना असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये, असे 2 तक्त्याच्या आधारे तुम्हाला सांगितलं आहे. बघा, आधी उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणारी वैशिष्ट्ये बघू. यामध्ये भावनिकदृष्ट्या स्थिर आणि संयमी असे असतात. ज्यांच्यामध्ये उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणारे व्यक्ती असतात ते भावनिकदृष्ट्या स्थिर असतात आणि संयमी असतात. त्यांच्या जर विरुद्धांगी विचार केला, निम्न भावनिक बुद्धिमत्ता असणारे व्यक्ती हे भावनिकदृष्ट्या अस्थिर व असंयमी असतात. ते नेहमीच अस्थिर, दोलायमान परिस्थिती त्यांच्यामध्ये असते आणि ते संयम त्यांच्यामध्ये अजिबात राहत नाही. आणि इकडे जर बघितलं उच्च भावनिक बुद्धिमत्तेमध्ये हे व्यक्ती आशावादी व स्वावलंबी असतात. विरुद्धांगाला पाहिलं तर निराशावादी आणि परावलंबी असतात.
बघा, या दोघी उदाहरणात बघितलं, उच्च भावनिक बुद्धिमत्ता नेहमीच आशावाद त्यांच्यामध्ये असतो आणि स्वतः स्वावलंबी कोणत्याही क्षेत्रामध्ये ते स्वतः यशस्वी होत असताना आपल्याला ही नेहमीच निराशात्मक दृष्टिकोनातून पाहत असतात आणि ते इतरांवर अवलंबून असतात. त्यानंतर उच्च भावनिक बुद्धिमत्तेमध्ये हे आनंदी असतात, उत्साही असतात. ही लोक नेहमीच आनंदी आणि उत्साही असतात. तर निम्नमध्ये दुःखी आणि उदासीन, नेहमीच ते लोक दुःखी आणि उदासीन असलेले आपल्याला दिसून येतील. इकडे जर परत पाहिलं, उच्च भावनिक बुद्धिमत्तेमध्ये ही शांत आणि समाधानी असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये शांततेने विचार करणारे आणि नेहमीच त्यांच्या व्यवसायात समाधानी असतात. इकडे जर पाहिलं, अशांत आणि असमाधानी, कोणत्याही गोष्टीत त्यांना समाधान प्राप्त झालेलं असं आपल्याला दिसून येत नाही. असे दोघी अनुषंगाने तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणून तुमच्या भावनेमध्येही तुम्ही बदल केला पाहिजे अशी त्यांना अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आधुनिक प्रवाहामधील हा शेवटचा घटक आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता. यामध्ये जर बघितलं, मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रामध्ये व त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये म्हणजे संगणक प्रणालीमध्ये आणणे म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता होय. मानवासारखीच विचार करण्याची क्षमता ही कृत्रिम सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने एखाद्या रोबोटमध्ये उतरवली जाते आणि त्या अनुषंगाने तो तसं कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. मग या कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्र असेल, सांख्यिकी शास्त्र असेल, भाषा तत्त्वज्ञान असेल किंवा मानसशास्त्र, अनेक ज्ञानशाखांचा संगम आहे. यामध्ये देखील तुम्हाला एक कृती दिलेली आहे. या कृतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असणाऱ्या पुढील उपकरणांची चर्चा करा. बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता कुठे कुठे वापरली जाते त्याविषयी ते म्हणतात चर्चा करा. त्यामध्ये स्वयंचलित गाड्या. बघा, या स्वयंचलित गाड्यांमध्ये एक सॉफ्टवेअर असतं आणि आपल्याला कुठून कुठे जायचं आहे ते एकदा जर फिलअप केलं तर त्या गाड्या त्यांच्या सेन्सरच्या माध्यमातून तिथवर आपल्याला सोडत असतात. ही टेक्नॉलॉजी अजून भारतात उपयोगात नाही, तर इतर देशामध्ये स्वयंचलित गाड्यांची गाड्या ह्या वापरल्या जातात. त्यानंतर संगणक. बघा, संगणकमध्ये देखील आपण जो डाटा त्याच्यामध्ये फिलअप करतो आणि त्या अनुषंगाने तो डाटा सेव्ह करून ठेवतो आणि भविष्यात जेव्हा आपल्याला तो डाटा उपयोगात आणायचा असतो तेव्हा तो संगणक आपल्याला ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर तिसरं रोबोट्स. आता रोबोट तुम्ही बघितलेले आहेत पिक्चरच्या माध्यमातून का होईना, रोबोटचे पिक्चर बघितलेले आहेत. त्यामध्ये रोबोट कशा पद्धतीचं वागतो, त्याच्यामध्ये ज्या ज्या घटना किंवा ज्या कृती त्या रोबोटमध्ये विशिष्ट प्रसंगी करायच्या आहेत त्या फिलअप म्हणजे तो डाटा टाकला जातो त्या रोबोटमध्ये संगणकाच्या माध्यमातून आणि तशा पद्धतीनं तसं रोबोट वागण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर वैद्यकीय निदानाकरिता वापरली जाणारी उपकरण. बघा, वैद्यकीय निदानामध्ये आता डॉक्टर लोक अनेक स्वरूपाचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्राचा वापर करत असतात आणि त्या यंत्रामध्ये देखील तशा स्वरूपाचं लक्षणे असले तर कोणता आजार असू शकतो अशा स्वरूपाचे सॉफ्टवेअर त्यामध्ये फिलअप केलेले असतात आणि त्या माध्यमातून ते रोबोट देखील कार्य करत असतं आणि तसंच त्या रोगाचं आजाराचं निदान करून देत असतो. त्यानंतर भाषा उपकरणं. आता भाषा समजण्यासाठी देखील उपकरण प्रणाली वापरली जात असते. अनेक देशातील भाषा असतील त्या अवगत होण्यासाठी एखादा उपकरणामध्ये अशा भाषेतलं काय म्हणायचं हे अशा स्वरूपाचं भाषा ट्रान्सलेशनचं सॉफ्टवेअर असतं आणि त्या माध्यमातून ते त्यामध्ये फिलअप केलं जातं आणि ते माध्यमातून ते भाषेचं आपल्याला आकलन करून देत असतं. त्यानंतर स्वयंचलित क्षेपणास्त्र. बघा, क्षेपणास्त्र अनेक देश सोडत असतात, आपला भारतही सोडतो. हे क्षेपणास्त्रामध्ये देखील अशा स्वरूपाचं सॉफ्टवेअर तिथे डाटा फिलअप केला जातो आणि ते क्षेपणास्त्र ॲटोमॅटिक विशिष्ट क्षेत्रामध्ये गेल्यानंतर कसं कोणत्या बाजूला आपण टर्न घ्यायचा, कोणत्या बाजूला वर जायचं, काय काम करायचं हे सगळं त्या क्षेपणास्त्रामध्ये
संगणकाच्या माध्यमातून माहिती फिलअप केलेली असते. त्यानंतर चॅटबॉट्स, चॅटिंग करणारे रोबोट्स बघितलेले आहेत. अनेक रोबोट देखील चॅटिंग करतात. आपण पिक्चरच्या अनुषंगाने इतर काही बाबतीत बघितलेले. अशा पद्धतीने अनेक स्वयंचलित उपकरणं आहेत, हे कृत्रिम स्वरूपाचे आहेत. तिथे मानव फक्त ती माहिती त्याच्यामध्ये तो डाटा त्यामध्ये फिलअप करतो आणि त्या अनुषंगाने ते ऑटोमॅटिक कार्य करत असतात. म्हणजे असं कोणतंच क्षेत्र नाही की त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात नाही. यामध्ये आता या अनुषंगाने तुमच्या लक्षात आलं असेल कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय. कार्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरत आहे. मानवी बुद्धिमत्तेतून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झाली आहे. मानवानेच ही कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली. मानवी बुद्धिमत्तेला तुलनेने मर्यादित नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मर्यादित स्वरूपाची असते. अनुभवातून बदलत जाणारी ज्ञान, आकलनशक्ती, भावना निर्मिती, सामाजिक मूल्ये इत्यादी घटकांमुळे मानवी बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष निर्माण होऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेते. जी माहिती आपण कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये साठवली आहे तेवढीच त्या आधारानेच कृत्रिम बुद्धिमत्ता विशिष्ट घटकाला माहिती पुरवत असते. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेत मानवी बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरते. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व अर्थाने पर्याय होऊ शकत नाही. मानवी बुद्धिमत्तेला सर्व अर्थाने पर्याय नाही, तर ती एक साठवलेल्या क्षमतेच्या आधाराने माहिती पुरवत असते. दैनंदिन जीवनातील विविध कार्य पार पाडण्यासाठी किंवा विविध जटिल समस्या सोडवण्यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये आता सर्वात मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असताना आपल्याला दिसून येतो. मग यामध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये आवाज ओळखणं, पहिलं जर बघितलं आवाज ओळखणं, बघा अनेक बाबतीत आवाज ओळखण्याची यंत्र असतात आणि त्या अनुषंगाने कोणता आवाज कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी देखील आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्रास वापर होताना आपल्याला दिसून येतात. संरक्षण क्षेत्रामधील असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये आवाज ओळखण्यासाठी देखील अशा पद्धतीच्या बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. त्यानंतर दुसरं आहे मानवी भाषा समजून घेणं. बघा इतर देशातील लोक आपल्या देशात आले आणि त्यांच्या जर भाषा समजत नसतील तर भाषा ट्रान्सलेशन करणारं यंत्र भेटतं किंवा या यंत्राच्या माध्यमातून इतरांची भाषा आपण समजून घेऊ शकतो. यासाठी देखील अशा स्वरूपाचं कृत्रिम यंत्र बनवलेलं असतं. त्यानंतर ईमेलमधील स्पॅम, ईमेल ओळखणं यासारख्या गोष्टीसाठी देखील याचा वापर केला जातो. रोगाचं निदान करणं, बघा अनेक दवाखान्यामध्ये मोठमोठी कृत्रिम यंत्र बसवलेले असतात, मशिनरी बसवलेले असतात आणि या अनुषंगाने त्या व्यक्तीच्या आजाराचं निदान केलं जातं किंवा सिटी स्कॅन असेल, MRI स्कॅन असेल किंवा अन्य गोष्टी असतील. हे जे पाहिलं हे कृत्रिम यंत्र आहे. त्यामध्ये तशा स्वरूपाची माहिती आधी फिलअप केली जाते किंवा भरली जाते आणि त्या अनुषंगाने ते कार्य करत असतं. त्यानंतर आर्थिक व्यवहारातील घोटाळे शोधणे, यामध्ये देखील याचा वापर केला जातो. संगणक प्रणालीमध्ये अशा स्वरूपाचे व्यवहाराचे डाटा टाकला जातो आणि त्या अनुषंगाने ते आपल्याला माहिती पुरवत असतं. त्यानंतर हवामानाचा अंदाज वर्तवणं इत्यादी. हवामानाचा अंदाज बघा, आधीच हवामानशास्त्रज्ञ जे असतात ते आधीच हवामानाचा अंदाज सांगतात की 4 दिवसांनी पाऊस पडणार आहे, 8 दिवसांनी पाऊस पडणार आहे, खूप पाऊस होणार आहे. हे कशाच्या आधाराने सांगतात तर हवामानाचा अंदाज दर्शवणारे यंत्र देखील आहेत आणि त्या अनुषंगाने ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. इथवर तुमच्या लक्षात आलं असेल कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय हे तुम्हाला अवगत झालेलं असं. अशा 3 पद्धतीच्या माध्यमातून आधुनिक विचारप्रवाह यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्यासाठी स्वाध्यायासाठी काही प्रश्न आहेत. या प्रकरणावरील सर्व प्रश्न तुम्ही अभ्यासायचे आहेत आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. इथवर हे प्रकरण संपलं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.